ओम गणपतये नमः। मंडळी, भाद्रपद चतुर्थीला कोट्यावधी घरांमध्ये गणेशाची विधीपूर्वक प्राणप्रतिष्ठापना केली जाते। गणेशोत्सव हा चैतन्याचा, उत्साहाचा आणि आनंददायक काळ असतो। यंदा 7 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी आहे। गणपतीत आपापले कुळाचार, कुळाधर्म, परंपरा सांभाळून यथाशक्ती गणपतीची सेवा करतो। बुद्धिदाता गणपती बाप्पाची कृपा आपल्यावर असावी, घरात सुख समृद्धी शांतता नांदावी अशी प्रत्येकाची इच्छा असते। गणपतीसाठी आवडीच्या गोष्टींचा नैवेद्य केला जातो। मनोभावे पूजन, नामस्मरण, उपासना, आराधना केली जाते। विविध पद्धतीचे श्लोक, स्तोत्र पठण व श्रवण केली जातात। यातच काही मंत्र सांगण्यात आले आहेत, जे गणेशोत्सव काळात म्हटल्यास उत्तम लाभ मिळू शकते। आणि आज आपण त्या स्तोत्रांचा, या मंत्रांचा यथाशक्ती किंवा 21 वेळा जप केल्यास गणपती बाप्पा प्रसन्न होतो। पण शक्य नसल्यास तुम्ही दिवसातून एकदा तरी या मंत्रांचा जप आवर्जून करावा। आज आपण हे मंत्र अर्थासहित जाणून घेणार आहोत। ओम गणपतये नमः। शुक्लांबराधरम विष्णुं शशिवर्ण चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत सर्वविघ्न उपशान्तये। अर्थात आपण भगवान गणेशाचे ध्यान करतो, जो पांढरं वस्त्र धारण करतो, शुद्धतेचे प्रतिनिधित्व करतो, जो सर्वत्र व्याप्त आहे, सर्वत्र विराजमान आहे, ज्याचा रंग राखेसारखा राखाडी आहे, आध्यात्मिक तेजाने चमकणारा, ज्याचे 4 हात आहेत, ज्याचे तेज आहे, चेहरा आतील शांतता आणि आनंदाचे चित्रण करतो आणि जो सर्व अडथळे आपल्या आध्यात्मिक असो सांसारिक मार्गातील नष्ट करतो। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवा सर्वकार्येषु सर्वदा। अर्थात वक्रसोंड आणि पराक्रमी शरीर असलेले, लाखो सूर्याचं तेज असलेल्या परमेश्वरा, मी तुला प्रार्थना करतो की मी ज्या कृती करू इच्छित आहे त्या सर्व कृतीतील अडथळे दूर कर। गजानना पद्माकर्म गजाननम अहर्निशं अनेकदंतं भक्तानां एकदंतं उपासमाहे। अर्थात मी रात्रंदिवस पूजा करतो त्या हत्तीने भगवान गणेशाचे दर्शन घेतले, जो माता पार्वतीच्या कमळाप्रमाणे सूर्यासारखा आहे। अनेक वरदान देणारा, एकच गुच्छ असलेला गणेश, तुला वरदान देण्यासाठी मी तुला नमस्कार करतो। गजाननं भूतगणादि सेवितं कपित्तजम्बूफलासाराभक्षितं उमासुतं शोकविनाशाय कारणं नमामि विघ्नेश्वर पदपंकजम्। अर्थात हत्तीचे मुख असलेले भगवान, सर्व गणांनी सेवा केलेले, आपले अन्न म्हणून ग्रहण करणारे कपित्त आणि जंबू फळाचे सार ही गणेशाची 2 आवडती फळे आहेत। उमा म्हणजे माता पार्वती यांच्या पुत्र, दुःखाचा नाश करणारा। भक्तांनो, अडथळ्यांचा नियंता, आम्ही तुमच्या कमळचरणांची पूजा करतो। गणनामत्वं गणपती गमहवामहे कविम कवीनाम उपमास्त्रवस्तुमं ज्येष्ठराजं ब्रह्मानं ब्राह्मणस्तपं अनाशृण्वनं उठिभिसीधासदनं। अर्थात आध्यात्मिक श्रद्धेचा म्हणजे भगवान शिवाचा आम्ही तुम्हाला आमंत्रित करतो। तुम्ही ज्ञानी लोकांमध्ये सर्वात शहाणे आहात, तुलनेचे मानक म्हणून दिले जाणारे सर्वोत्तम। तुम्ही ज्येष्ठ भगवान, वैदिक मंत्रांचे स्वामी आहात। आमची प्रार्थना ऐकत आहात। कृपया आमच्या घरी समृद्ध गोष्टीसह भेट द्या आणि येथे बसा। तत्पुरुषाय विघ्नहे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात। अर्थात आम्ही त्या महाशक्तीचे ध्यान करतो। आम्ही एकच दात असलेल्या, वरदान देणाऱ्या गणेशाचे आवाहन करतो। मुदकार्थ मोदकं सदा विमुक्ती साधकं कलाधारावतस्तकं विलासी लोकरक्षकं अनायकैकानायकां विनाशीते भादैत्यकं नताशुभासुनाशकं
नमामि तम विनायकम. अर्थात हातात मोदक आनंदाने धारण करणाऱ्या, मोक्ष देणाऱ्या, मस्तकात चंद्राचा मुकुट धारण करणाऱ्या, जगात स्वतःला हरवणाऱ्यांचा जो एकमेव नेता आहे, अशा भगवान विनायकाला मी साष्टांग नमस्कार करतो, ज्याने गजासूर नावाच्या हत्ती राक्षसाचा नाश केला आणि त्याला नतमस्तक करणाऱ्यांच्या पापांचा त्वरित नाश करणाऱ्या अनेत्यांचा नेता अशा गणेशाची मी पूजा करतो. नटेतरित भेकरम नवोदितार्क भास्परम नमत सुरारी निर्जनम नताधिकपदुत्ताराम सुरेश्वरम निधेश्वरम गजेश्वरम गणेश्वरम महेश्वरम समश्रे परात परम निरंतरम. अर्थात गणांचा स्वामी, जो भक्त नसलेल्यांना भयभीत करतो, जो सकाळच्या सूर्यासारखा प्रकाशतो, ज्याला सर्व देव आणि दानव नमन करतात, जो आपल्या भक्तांचे मोठे संकट दूर करतो आणि जो गणांचा स्वामी आहे, त्याचे मी चिंतन करतो, सर्वोत्तम मध्ये सर्वोत्तम आहे. समस्त लोक संकारम निरस्त दैत्य कुंजारम दरे दारोदरम वरम वारे भव वक्रमक्षरम कृपाकरम क्षमाकरम मुदाकरम यास्मारकम मानस्करम नतस्कृतम नमस्करोमि भास्वरम. अर्थात सर्व जगाला सुख देणाऱ्या, दैत्य गजासुराचा नाश करणाऱ्या, मोठ्या पोटाचा, सुंदर हत्तीच्या चेहऱ्याच्या असलेल्या, अमर असणाऱ्या, दया, क्षमा आणि आनंद देणाऱ्या त्या तेजस्वी गणपतीला मी मनापासून नमस्कार करतो, जे त्याला प्रणाम करतात आणि जो कीर्ती देतो आणि योग्य मनाने अकिंचनारतिमर्जनम चिरंतनोक्ती भजनम पुरारी पूर्वानंदनम सुरारी गर्वाचारवनम प्रपंचनाशाभीषणम धनंजयादिभूषणम कपोलदानावारणम भजय पुराणवारणम. अर्थात गरिबांच्या वेदनांचा नाश करणाऱ्या, ओमचे निवासस्थान असलेल्या, जो भगवान शिवाचा तिहेरी नगरांचा नाश करणारा शिव पहिला पुत्र आहे, जो शत्रूंचा अभिमान नष्ट करतो, अशा प्राचीन हत्ती देवाची मी पूजा करतो. जगाच्या विनाशाच्या वेळी ज्यांना पाहून भयभीत होतात, हत्तीप्रमाणे उग्र असतात आणि धनंजया आणि इतर नागांना आपले दागिने धारण करणारे देव आहेत. नितांतिकांता दंतकांती मंतकांता काटमजम अचित्तरूपा मंतहिना मंतराया कृतं नाम हृदयन्द्रेय निरंतर वसंतमेव योगिनं तामेकादंतामेवातं विंचितयामि संततम. अर्थात ज्याचे तेजस्वी दात अतिशय सुंदर आहेत, जो भगवान शिवाचा पुत्र आहे, शिव म्हणजे विनाशाचा देव, ज्याचे रूप अमर आणि अज्ञात आहे, जो सर्व अडथळ्यांना फाडून टाकणार आहे आणि ज्याचे तेजस्वी दात आहे, त्याच भगवंताचे मी सतत चिंतन करतो, जो योगींच्या हृदयात सदैव वास करतो. महागणेश पंचरत्नम आधारेण योन्याहम प्रजापती प्रभातकेरुधी स्मरण गणेश्वरम आरोग्यम अदोषताम सुसाहितीम सुपुत्रताम समाहितायु राष्ट्रभूमितम अभ्युपैती सोचिरात. अर्थात जो दररोज सकाळी भक्तिभावाने गणपतीच्या या 5 रत्नांचा पाठ करतो आणि जो भगवान गणेशाचे स्मरण आपल्या हृदयात करतो, त्याला लवकरच सर्व दोषरहित निरोगी आयुष्य लाभेल. त्याला विद्वान श्रेष्ठ पुत्र दीर्घायुष्य प्राप्त होईल. ते शांत आणि आनंददायी आहे आणि आध्यात्मिक आणि भौतिक समृद्धीने संपन्न असेल. प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्र विनायकं भक्तावासं स्मरे नित्यं आयुः कामार्थसिद्धे. अर्थात भक्तांच्या हृदयात वास करणाऱ्या गौरीपुत्र परमेश्वराला मी दररोज नमन करतो. त्यांना सदैव उत्तम आरोग्य आणि समृद्धी देव. प्रथमं वक्रतुंडं च एकदंतं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिंगाक्षं गजवक्रं चतुर्थकं. अर्थात येथून सुरुवात करून गणेशाची 12 नावे सांगितली आहेत, ज्यांची त्या वेगवेगळ्या रूपात पूजा केली जाते. वक्र ट्रंकसह प्रभू म्हणून प्रथम, दुसरा
फक्त एक टक असलेला, तिसरा काळ्या लाल तपकिरी डोळे असलेला, चौथा विशाल रचना असलेला. लंबोदरम पंचमच षष्टम विकटमेवच सप्तम विघ्नराजेंद्रम धूम्रवर्णम तथाष्टमम. अर्थात पाचवा मोठा लांब पोट असलेला, सहावा विशाल शरीर असलेला, सातवा अडथळे दूर करणारा, आठवा धुराचा राखाडी रंग असलेला. नवमं फलचंद्रम च दशमं तु विनायकम एकादशं गणपतीं द्वादशं तु गजाननम. अर्थात नववा डोक्याच्या पुढ्यात चंद्र असलेला, दहावा अग्रगण्य म्हणून, अकराव्या गणांचा नेता म्हणून, बारावा हत्तीमुख असलेला. द्वादशैतानि नामानि त्रिसंध्यं यः पठेन्नर न च विघ्नभय्य तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो. अर्थात जो कोणी गणेशाच्या या 12 नावांचे दिवसातून 3 वेळा स्मरण करतो त्याची सर्व अडथळे आणि भीती दूर होतील आणि यश प्राप्त होईल. श्लोकांचा हा समूह नारदांनी गणपतीला अर्पण केलेला आहे असे म्हटले जाते. आता ऐकूया गणेशाची 16 नावे. सुमुखाचा एकदंतश कपिलो गजकर्णहा लंबोदरश विकतो विघ्नराजो गणाधिपा. अर्थात भगवान गणेशाची विविध नावे आणि संबंधित रूपे सांगितले आहेत आणि त्यांचे येथे ध्यान करणे आवश्यक आहे. एक शुभ मुख असलेला, एकच दांडी असलेला, लाल रंगाचा, हत्तीचे कान असलेला, ज्याचे पोट मोठे आहे, तो आनंदी स्वभावाचा, अडथळ्यांचा नियंत्रक, गणांचा स्वामी. धूमकेतुर्गणाध्याशा फलचंद्रो गजानना वक्रतुंड शुक्रकर्णो ह्यरामभो स्कंदपूर्वजः. अर्थात धुराचा राखाडी रंगाचा, गणांचा नेता, ज्याच्या कपाळावर चंद्र आहे, हत्ती तोंडी असलेला, वक्र सोंड असलेला किंवा तुटलेला दांडा, मोठा टोपली असलेला जसे कान, जो म्हशीसारखा वीर आहे, स्कंधाचा मोठा भाऊ. स्कंद हे भगवान सुब्रमण्यमचे दुसरे नाव आहे. षोडशैतानि नामानि यः पटे शृणुयादपि विद्यारंभे विवाहच प्रवेशे निर्गम संग्रामे सर्वकार्येषु विघ्नतस्य न जायते अभिस्पृर्थार्थ सिद्धर्थं पूजितो पुरेरापि सर्वविघ्न छिदो तस्मै श्री गणानाहि. अर्थात जो कोणी अभ्यासाच्या प्रारंभी, लग्नाच्या वेळी, एखाद्या ठिकाणी प्रवेश करताना किंवा प्रस्थान करताना किंवा युद्धाच्या मैदानात या 16 नामांचे पठण आणि श्रवण करतो त्याची सर्व अडथळे दूर होतात. देवसुद्धा आपल्या कर्माची पूर्तता होण्यासाठी गणेशाची पूजा करतात. हे गणेश भक्तांच्या मार्गातील सर्व अडथळे नष्ट करण्याचे सामर्थ्य ज्याच्याकडे आहे, मी तुला साष्टांग नमस्कार करतो.